राजधानी दिल्ली आणि एनसीआर मध्ये हवेची गुणवत्ता अजूनही अत्यंत खराब श्रेणीमध्ये आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये दिल्ली व दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यात शेतातील पिकांचे अवशेष जाळल्याने प्रदूषणात मोठी भर पडत असते. या शेतांमधील पिकांचे अवशेष जाळण्याच्या प्रमाणामध्ये घट झाली असली तरी प्रदूषणाची पातळी मात्र कमी झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटने ग्रॅप 3 अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 50% वर्क फ्रॉम होमची सवलत जाहीर केली आहे. मात्र रविवारी शुद्ध हवेच्या मागणीसाठी इंडिया गेट आणि मंडी हाऊसवर सुरू असलेल्या आंदोलनाला एक वेगळेच आणि धक्कादायक वळण मिळाले. शुद्ध हवेच्या मागणीसाठी जमलेल्या या जमावातील काही आंदोलकांनी पोलिसांवर चक्क मिरची स्प्रेने हल्ला केला, ज्यामुळे अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे यावेळी आंदोलकांनी नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा अमर रहे, कितने हिडमा मारोगे, हर घर से निकलेगा हिडमा अशा घोषणाही दिल्या आणि त्याचे पोस्टर्स झळकवले. भगवान बिरसा मुंडा यांच्या जोडीदार नक्षलवादी नेत्याचे फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला. सत्ताधारी भाजपने याला अर्बन नक्षलवादी कट असल्याचे म्हटले आहे. या हिंसाचार आणि वादग्रस्त घोषणाबाजी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सुमारे 22 जणांना अटक केली आहे. ज्या आंदोलनाचा मूळ उद्देश शुद्ध हवा व मोकळा श्वास घेण्याचा अधिकार मागणी हा होता, तिथेच मिरचीच्या फवाऱ्यांनी आणि नक्षलवादी विचारसरणीच्या घुसखोरीने वातावरण अधिकच गढूळ केले आहे. दुर्दैवाने सामान्यांच्या आरोग्याचा असणारा हा गंभीर प्रश्न आता राजकीय आणि माओवादी वादाच्या धुरात हरवताना दिसत आहे.